आता या स्कूटीचं स्वप्न कोणता खेळाडू पूर्ण करेल त्याचं उत्तर तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये मिळणार आहे. चला 5 षटकांचे माझे पंचांना विनंती राहील आपण जास्त वेळ घेऊन देऊ नका, कारण आयोजकांच्या वारंवार सूचना येतात. केवळ 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. अन्यथा जर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही खर्च केला तर एक खेळाडू तुम्हाला आउटफील्ड मधून इनफील्ड मध्ये घ्यावा लागणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणे अंतर्गत तुम्ही स्पर्धा खेळतायत म्हणजे संपूर्ण नियमावली तुम्हाला काटेकोरपणे या ठिकाणी फॉलो करावं लागणार आहे. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही टीमला सन्माननीय हेमंत भोईर साहेब या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, त्यांचाही या ठिकाणी आपण त्यांच्या वतीने शुभेच्छा देऊ. दोन्ही टीमला सापट बी आणि टीम ढवळेपाडा या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. स्ट्राईक एंडला ढवळेपाडा संघाची रन मशीन अर्थात सुनील केवणे आणि नॉन स्ट्राईक एंडला वांगणे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे सचिन केवणे. पहिलाच बॉल धीम्या गतीचा, थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतो अतुल पाटील संघाचा सर सेनापती. चांगली दर्जेदार गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू, सर्व गुण संपन्न खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल अतुल पाटील आणि तो पहिलं षटक हाताळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लीज. पुन्हा एकदा गती कमी केली आहे बॅटची, या ठिकाणी हलकीशी कडा घेतले, बॉल चाललाय थर्ड बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला पॉज करण्यात आलं, थांबवलं आणि आता धावा या ठिकाणी मिळत आहेत. खास करून आज किरण शेठ राऊत ढवळेपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम कासगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑलरेडी कासगाव टीमने एक सामना जिंकलेला आहे, परंतु आपल्याच परिसरातील आणखीन एक संघ अर्थातच बंटी 11 जयमान ढवळेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा मिळाल्या सुनील केवणे आणि सचिन. सफल झालेत. यावेळेस आपण पाहतो जागा बनवली आहे, वॅकंट एरिया होती, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि ते धावा मिळतील 4. हा आलेला या इनिंगचा पहिला चौकार. या ठिकाणी देण्यात आलेला 1 फॉर द कॉल आणि आज दरम्यान आमच्या ढवळेपाड्याचे ज्येष्ठ समाजसेवक मजिदभाई शेख यांच्या वतीने सुद्धा टीम ढवळेपाडा संघाला शुभेच्छा येतात. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि सातत्याने जेव्हा जेव्हा ढवळेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये कुठेही कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये असू दे तेव्हा तेव्हा त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव हा होत असो. रिजवान शेख एक चांगले खेळाडू आहेत, त्यांचे पिताश्री आहेत, 7 धावा धावफलकावरती आहेत. हो, या ठिकाणी चॉक करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. काय जबरदस्त फुलर लेनचा बॉल टाकण्यात आलाय आणि अगदी आपण पाहिलं तर संभ्रमात टाकलंय ते बॅटर सुनील केवणेला. आणि आता आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर नव्हतं सुनील केवणे यांच्याकडे आणि आता डॉट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न लगेचच तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. हे चित्र पूर्णपणे बीट केलंय गोलंदाज अतुल पाटील यांनी. पुढे सरसावलेत, स्विंग आणि मिस. अगदी आपण पाहतो चांगला चेंडू. सुनील सुद्धा सांगतात की थोडासा चेंडू ब्रेक झाला, थोडा नाही तर पडल्यानंतर भरपूर वळण घेणारा पाहायला मिळाला. बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्यात आलाय, लेग ब्रेक, जबरदस्त जबरदस्त फ्लातून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ऑफ स्टिक वरून हा चेंडू चाललाय एसटी रक्षकाकडे. हो, या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक शॉर्ट ऑफ लेनच्या बॉलवरती आपण पाहतोय, शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि त्याच्यावरती केलं आक्रमण. बॉल चाललाय सीमा पार, सुनील केवळेच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार A1 क्वालिटीचा षटकार. मगाशीच उल्लेख केला की आज खऱ्या अर्थाने ढवळेपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित जी स्पर्धा झाली कासगाव चषक, त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आणि कासगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय किरण शेठ राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं टीम ढवळेपाडा संघाला आणि प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे.
सुनील केवडेच्या नाबावरती पहिला षटकार तर आलेला आहे. धाबा धावफलकावरती 13. अतुल पाटीलने अप्रतिम चेंडू हाताळले. 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर सुरुवातीला त्याचं आक्रमण पाहायला मिळालं, वर्चस्व होतं आणि शेवटचा बॉल जसा त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला सुनील केवडेच्या तसा मात्र त्याने फेकून दिले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाचं पहिलं सत्र आहे, कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. आमदार चषक मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्याच नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने सलग 5व्यांदा ज्यांना आमदार होण्याचं भाग्य लाभलं. ऑन साईडला पण पाहतोय बॉल चालला डीप मध्ये, बड विकेटला मिळेल सिंगलच धाव आणि या सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. सचिन केवणे जवळ 8 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. तो खेळाडू सध्या नॉन स्ट्रायकिंगला सचिन लेफ्ट हँडेड बॅट्समन एक जबरदस्त खेळाडू आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीमध्ये असे काही बायकर मॅन आहेत, त्यामधील हे देखील एक नाव आहे सचिन केवणे. संघाची धावत संख्या धावफलकावरती 14, 14 रन्स. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. ओमसा MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑन साईडला सॉफ्ट हँडने वळवलाय, वर कॅच, फलंदाजाला बाद. कदाचित आपण पाहतोय सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळालं, इथे संपर्क व्यवस्थित नव्हता आणि आता फलंदाजाला बाद. पहिला धक्का लागेल टीम ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. आपल्या सर्वांसाठी एक काळा दिवस म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृती सुद्धा आपण अभिवादन करणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आपले धर्मरक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि या तमाम हिंदूंसाठी खऱ्या अर्थाने हा काळा दिवसच म्हटला जाईल. अगदी आपण पाहतो उद्यापासून नववर्ष चालू होत आहे. हिंदू नववर्ष इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे 1 जानेवारीला नवीन वर्ष होत असं, परंतु आपल्या तमाम हिंदू बांधवांसाठी अगदी आपण पाहतो उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. म्हणजे आता आजचा दिवस हा वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगतीपथावरती आहे. 15 धाबा धावफलकावरती आहेत. 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सागर पाटील सुद्धा करतात. पूर्णपणे आपण पाहिलं तर थोडस दबाव जरूर जाणवत आहे सुनील केवणे बाद झाल्यानंतर. हो जीवन चांगला स्ट्रोक त्याने बनवलाय. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑफला थोडेसे फ्लाय झाले. काय जबरदस्त बिल्डिंग, 100% एफर्ट. कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. बॅकअप देत असताना आपण पाहतो लॉंग ऑफला धावत पळत पोहोचले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. जीवनच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक बेगन आलेत. अतुल पाटील संघाचा सरसेनापती. काय जबरदस्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला त्याने. किमान आपल्या संघासाठी 4 धावा, 2 धावा त्याच्या वतीने वाचवण्यात आल्या. 2 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर एकवटल्या सुद्धा जीवन केवणेने आणि संघाची धावत संख्या ही 16 वरती जाऊन पोहोचलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल सागर राईट ओव्हर द विकेट. वर स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. जीवन केवलेला थांबवणं कठीण आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. संघाचं क्रिकेट फार बदललेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर एक वेगवेगळी रणनीती, एक वेगवेगळी स्ट्रॅटर्जी त्यांच्या वतीने आखण्यात येते. खऱ्या अर्थाने आपण जेव्हा ढवळेपाडा संघ नेहमी अलीकडच्या काळामध्ये जेव्हा खेळत होता, सचिन सुनील सलामीला येत असताना आपण पाहतो बंडाऊंसाठी हर्षद असेल, प्रथमेश असेल, भूषण बैकर सारखे खेळाडू, रिझवान असतील, असे अनेक खेळाडू आपण पाहिलेले आहेत. परंतु आता सध्या जीवन केवणेला प्रमोट करण्याचं काम सध्या सिनियर खेळाडूने केलेलं आहे. का बॅटिंग ते करतायत. धावत संख्या धावफलकावरती 22, 22 धावा.
अगदी आपण पाहतो आता सध्या मजबूत स्थितीमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 11ची सरासरी मेंटेन केली आहे टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाने. या सरबड आपण पाहतोय थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ज्यांचं आगमन सुद्धा झालंय. गेले आपण पाहतोय प्रत्येक रात्रीमध्ये प्रत्येक दिवसामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे मान्यवर आदरणीय तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अंबरनाथ अमरजी भरत भोपी सर, आपले मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतो आपल्या सर्वांच्या आवडीची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. खास करून हेमंत भोईर यांच्या प्रेमाखातीर आपण पाहतो अनेक मान्यवर आपण पाहिलेत. सेकंडचा कॉल काही गरज होती का हा प्रश्नचिन्ह आहे आणि आता डगआउट मध्ये चर्चा चालू होईल. सेकंडचा कॉल अंगलटाला सचिन केवणेच्या फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल सुनील केवणे नंतर सचिन सुद्धा माघारी जाईल फलंदाज बाद. कॉल असताना डेंजर एंडला धावत असताना सचिन केवणेची विकेट मिळाली. फार महत्वाची विकेट होती. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. निराश असतील सचिन केवणे. संघाची धावत संख्या 23 असताना धक्का दुसरा लागलेला आहे. अमरजी भोपी सर याचा आनंद घेतात. किरणजी राऊत सर, जयजी कथोरे असतील, नवनाथजी राऊत सगळ्यांचं बलपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार हेमंतजी अशोक भोईर सुद्धा माझा आनंद घेत आहेत. हो बॅटची लिडिंग एज फलंदाज आणखीन एक फसेल. वन मोर विकेट डाऊन. धक्का लागेल. तिसरा टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला अनिकेत ज्या पावलाने आतमध्ये गेलाय आणि आता जड पावलाने माघारी येत असताना कुठेतरी स्वतःवरती नाराज आहेत. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. तिसरा धक्का. थोडीशी पडझड पाहायला मिळाली. सुनील लवकर बाद झाला. त्यानंतर सचिनने स्वतःची विकेट गमावली रनआउटच्या स्वरूपात आणि आता अनिकेत सुद्धा माघारी परतलेत. धावत संख्या धबलकावती 23 धावात. सापड बी संघाने आपण पाहतो प्रज्ञा 11 या नावाने हा संघ खेळतोय. टॉस जिंकल्यानंतर हो या ठिकाणी डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक थोडीशी पंबल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर या ठिकाणी फायदा घेतलेला आहे. धावत संख्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत 2 या अंकाने पुढे सरकते. 25 धावा आहेत. प्रज्ञा 11 सापाट बी संघ आपण पाहतोय ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण अतुल पाटील यांनी घेतलेले आहे. परंतु तो निर्णय चुकीचा तर नाही ना, परंतु आम्ही बरोबर आहोत हे त्यांनी सांगितलेलं आहे. हो या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू गती कमी केली आहे. स्विंग अँड मिस चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय आणि आता या ठिकाणी आपण पाहतो 22ची धाव जरूर मिळेल. पंच दर्शवतात. डान्सिंग अंपायर सध्या शांत आहेत. अगदी आपण पाहतोय जेवढा नंतर मैदानाच्या आतमध्ये लगेचच ते दाखल झाले. अगदी आपण पाहतो हळूहळू तुम्हाला त्यांचा डान्स सुद्धा पाहायला मिळणार आहे. योगीराज महाराज बुटेरे सुद्धा या ठिकाणी प्रचंड खुश आहेत कारण जवळजवळ 11-10च्या नंतर 10:30च्या नंतर तुम्हाला त्यांची अदाकारी पाहायला मिळणार आहे. अर्धा ते पाऊण तास कुठेतरी थोडंसं रेस्ट घेतला जाईल आणि आता या ठिकाणी फलंदाजाला बाद. धक्का आणखीन एक लागेल जीवन केवणेच्या स्वरूपात.
यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो की डान्सिंग अंपायर ही अदाकारी खऱ्या अर्थाने शंकर धोत्रे अर्थात आपण पाहतो गोटे अंपायर सगळ्यांच्या आवडीचा अंपायर होता. त्यानंतर अगदी आपण पाहतो सातत्याने वेगवेगळ्या विभागामध्ये नवनवीन अंपायर्स डान्सिंग तयार व्हायला लागले. अगदी आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येकाच्या कलेला स्टेज असतो आणि अगदी आपण पाहतो त्या प्लॅटफॉर्मवरती काम करत असताना असे अनेक अंपायर्स आपल्याला ठाणे रायगड्समध्ये भेटत असतात. 26 धावा धावफलकावरती मग आपण नक्कीच पाहिलं तर कल्याण ग्रामीणमध्ये जे आमचे योगीराज महाराज बुटेर आहेत त्यांच्या विभागामध्ये आपण गेलो तर तुम्हाला मिस्टर हॅरी पाहायला मिळतील जे डोक्यावर उभं राहून सुद्धा वाईट बॉल देतात आणि त्यांच्याकडे अदाकारी सुद्धा आहे डान्सिंग अंपायर. त्यानंतर शहापूरमध्ये माधव ठाकरे असतील जे अगदी आपण पाहतो सरळ अगदी आपण पाहतो खेळपट्टीवरती लोटांगण घालतात वाईट देण्यासाठी. आणि आता विष्णू शिंदे या नावाची चर्चा सध्या वांगणी बदलापूर मध्ये होते परंतु आता ते वांगणी बदलापूर पुरते मर्यादित नाही आहेत. सध्या आता सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा होत्या. जेव्हा एक एक हळूहळू व्हिडिओ व्हायरल होते ना तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक माणूस आणि प्रत्येक कलाकार या ठिकाणी अगदी आपण पाहतो प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत असो. जर योगीराज महाराज बुटेरे यांनी जर डान्स केला या मॅचमध्ये तर गणेश DJ गणेश यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. स्विच इट करण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलचा आणखीन एक डॉट बॉल टाकण्यात आलाय. गोलंदाज कुणाल षटक क्रमांक 4 मध्ये आलेले. 3 षटकामध्ये थोडीशी आपण पाहिलं तर अवस्था खराब आहे टीम ढवळेपाडा संघाची कारण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती कारण या क्रीडानगरीचा कालचा इतिहास आहे तब्बल 129 धावा बनल्या गेलेत. कसगाव संघाने नुकताच 73 बनवल्या होत्या 72 बनवल्या होत्या 73चं आव्हान ठेवलं होतं प्रतिस्पर्धी टीमवरती. अगदी आपण पाहतोय पिंपला संघ होता भिवंडी तालुक्यातील आणि त्या संघाला त्यांनी बीट सुद्धा केलेला आहे. ढवळेपाडा संघ आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 27 वरती पोहोचलाय. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगती पथावरती आहे. एकाच एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जनमान ढोके अर्थात ढोके गावाच्या एंड कडूनच हे षटक आपण पाहतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक उंची जास्त लांबी कमी फलंदाज ठिकाणी होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल 5व्या नंबरचा फलंदाज बाद. याच विभागातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते प्राध्यापक अमरजी भोपी सर सुद्धा माझा आनंद घेत आहेत. नुकताच ज्यांचं आगमन झालं 27 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत आणि आता कुणाल सुद्धा दर्जेदार गोलंदाजी करतात. प्रज्ञा 11 सापाट बी संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपलं वर्चस्व या क्रीडानगरीमध्ये प्रस्थापित करतोय. हर्षद केवणे प्रथमेश तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला नंदू तर दुसऱ्या बाजूला बंटी अशी जोडी आहे नामांकित जोडी आहे टीम ढवळेपाडा संघाची. हो या ठिकाणी आपण पाहतो फुलालेंचा बॉल व्यवस्थित संपर्क नाही आहे बॅट ऑन बॉलचा आणि आता आपण पाहतोय फक्त सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलंय. एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतो 28 आहेत. 4थ्या षटकाचा खेळ आज कॉमेंट बॉक्समध्ये आमच्या समवेत राहुलजी चव्हाण यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. प्लॅटफॉर्म मनकिली बदलापूर आणि दुसऱ्या बाजूला परी बीट्स आणि ऑर्केस्ट्रा फेम अर्थातच आपण पाहतोय अत्यंत मधुर आवाज मधाळ आवाज ज्यांचा तुम्ही ऐकताय ते आमच्या भालगावचे अर्थातच बंधुतुल्य मित्र बागेजी मात्रे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ऑल साइडला आपण पाहिलं तर काय प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. नितांत गरज आहे धावांची
अगदी आपण पाहतो बॅटच्या टो एंडला लागून हा समोर राहिला चेंडू विस्तामिक होता, परंतु गोलंदाज पोचू शकले नाही आहेत. आणि आता शेवटच्या बॉलवरती मिळते एक सिंगल धाव. धावसंख्या धबलकावरती 33 धावा, डबल 3 ऑन अ बोर्ड. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा जरी बनल्या ना राहुल सर, तर एक फायटिंग टोटल बनवू शकते. कारण जशी गोलंदाजी प्रज्ञा 11 सापाड बी संघाने केले तशी गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जनमान ढवळेपाडा संघाकडे सुद्धा सचिन केवणेसारखा एक गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतो नेहमी 2 षटकं त्याच्या खांद्यावरती असतात. गणेश जाधव सारखा एक रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल तो गोलंदाज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. असे अनेक गोलंदाज आहेत. त्यानंतर प्रथमेश असतील, भूषण बैकर असेल, असे अनेक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला इनॅक्शन मध्ये सेकंड इनिंग मध्ये सुद्धा पाहायला मिळतील. चांगली मॅच होईल. शेवटच्या मुमेंट पर्यंत हा सामना दर्जेदारच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जेव्हा जेव्हा ढवळेपाडा संघ, कासगाव संघ असेल, जोबिली संघ असेल, हे बदलापूरचे स्थानिक संघ जेव्हा जेव्हा खेळतात ना राहुल सर, तेव्हा तेव्हा युट्यूबला सुद्धा आपोआपच गर्दी ऑनलाईन प्रेक्षकांची वाढत असते. शेवटचं अंतिम षटक आणि आता गोलंदाज आपण पाहतोय भावेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. शेवटचं अंतिम षटक, धावसंख्या धबलकावरती 33. आमदार चषक 2025 हे शानदार पर्व आपण पाहतोय. आणि आता तिसऱ्या रजनीमध्ये हा दर्जेदार खेळ प्रत्येक संघाचा आपण पाहणार आहोत. पहिला सामना जिंकला टीम कासगाव संघाने, दुसरा सामना जिंकला टीम खोली संघाने आणि हा तिसरा सामना आहे. हो, या ठिकाणी आपण पाहतो आउटसाइड ऑफ स्टंप. हे बघा हे बघा हे बघा, कदाचित असं चालत आल्यानंतर राहुल सर असं वाटलं की शाहरुख खान प्रमाणे दमदार एंट्री मारली की काय विष्णू शिंदे सरांनी. आता कदाचित आपण पाहतोय, कदाचित आपण पाहिलं तर फक्त एवढाच फरक आहे की शाहरुख खानच्या डोक्यावरती केस होते. व्हाईट बॉल. हो, या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक शॉर्ट ऑफ लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने आपण पाहतो सेल टिपण्यात आलाय. बेस्ट टायमिंग होता स्ट्रोक. प्रथमेशला सुद्धा माघारी परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन, धक्का क्रमांक 6वा. या ठिकाणी आवाजाने गायलेलं एक गाणे, अर्थात आपण पाहतो त्यांच्या मुखातून गायलेलं एक गाणे साईबाबांवरती. आणि खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ना, इरादे रोज बनते रोज बिगड़ते, इरादे रोज बनते रोज बिगड़ते, शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम. शेवटच्या अंतिम षटकामध्ये व्हाईट बॉल आल्यानंतर आपण पाहतो गोलंदाज भावेशने सुद्धा कमालीचं षटक हाताळले. स्ट्राईक एंडला फलंदाज हर्षद. बॅटची कडा लागली आहे. चेंडू घरंगळत चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लीगला मिळेल फक्त एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. मागचा सामना सुद्धा असाच पाहायला मिळाला होता, लो स्कोरिंग मॅच. पहिला सामना आपण पाहिला तर अत्यंत चांगली धावसंख्या कासगाव टीमने उभी केली होती. परंतु त्यानंतर जो सामना आपण पाहिला, एका बाजूला अजलान स्पोर्ट्स राशी 11 श्री गणेश खोनी आणि त्यांच्या बरोबरात जांताराच्या बदलापूर, त्यामध्ये सुद्धा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरून बॉल चालला डीप मध्ये. तोपर्यंत सेकंडचा कॉल. थोडंसं फंबल क्रिकेट, लेझी क्रिकेट आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय बॅटिंग करत असताना संकेत आणि हर्षद या खेळाडूने. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने संघ हळूवार पद्धतीने सिंगल डबलच्या मदतीने
म्हटलं जाताना थेंबे थेंबे तळे साचे आणि बून बून से बनताय सागर अशी धावसंख्या आता सध्या तरी हळूहळू पुढे चाललेली आहे. 38 हो या ठिकाणी काबासला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु नकार दिलाय बॅटर हर्षद यांच्या वतीनं. एकच धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने 39 वरती या स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. 6 बाद 39 शेवटचा अंतिम बॉल. या डावातील पहिल्या डावामधून गोलंदाजी करत असताना प्रज्ञा 11 सापा टीम. शेवटचा बॉल राऊंड विकेटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित नाहीये. आणखीन एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस होईल आणि या ठिकाणी विकेटचा त्याग केलाय कारण धाव हवी होती परंतु एकच धाव मिळणार आहे. धावा फलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये तब्बल 40 धावा आणि आता 41 धावांची गरज असताना टीम प्रज्ञा 11 सापड संघाला या मॅच मध्ये. आणि जेव्हा द्वितीय सत्राला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया बदलापूरचा आणखीन एक आवाज. राहुलजी चव्हाण यांना धन्यवाद. अमरजी भोपी सरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या अमरजी भोपी सर आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अमरजी भोपी सरांकडून मॅडी धुळे यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. एक चांगले समालोचक म्हणून मॅडी धुळे यांची ओळख आहे आणि अमरजी भोपी सरांकडून मॅडी धुळे यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आपण अमरजी भोपी सरांचा आभार व्यक्त करू आणि त्याचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या मुख्य व्यासपीठावरती आज सन्मान होतोय. अमरजी भोपी सरांचा सन्मान या मंचावरती आपण पाहतो. आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष हेमंत अशोक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना खरं तर नुकताच जो संगीत आपण ऐकला राजेशजी पाटील साहेबांचा त्यांचाच कटआउट आपण पाहतोय. कॉमेंट्री टॉस बॉक्सला देखील आपण त्यांचा कटआउट पाहतोय. चला आपण अमरजी भोपी सरांना विनंती करू की आपल्या मुखातून आपण या स्पर्धेविषयी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावं. या डोके दातुले गावामध्ये श्री हेमंत भोईर यांच्याकडून हा एक क्रिकेटचा महाआयोजन केलेला आहे. माननीय आमदार कार्यसम्राट या विभागाचे आमदार माननीय श्री किसनजी कतोरे साहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊन व राजेशदादा पाटील, दीपकदादा कतोरे तसेच शिवाजीदादा कतोरे, कृष्णा शिंदे व अनिल वायले अशांसारख्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो
क्रिकेटचे सामने इथे बघायला मिळतात. आपल्या परिसरात एक उत्तुंग असा षटकार टोकलेला आहे, खूप छान. तर आपल्या विभागामध्ये असं आयोजन आपण पहिल्यांदाच बघत आहे की नाईटच्या मॅचेस, ज्या रात्रीच्या मॅचेस खेळल्या जात आहे. तर हेमंत भोईर यांचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो की त्यांचं आयोजन हे नेहमीच एक अति उच्च दर्जाचं असतं आणि आम्हाला देखील एक चांगल्या प्रकारचा इथे अनुभव घेता येतो व एक व्यासपीठ ग्रामीण विभागातील क्रिकेट रसिकांना व क्रिकेट जे खेळणार आहेत त्यांना एक व्यासपीठ हेमंत भोईर यांच्याकडून आम्हाला मिळतं. तर हेमंत भोईर यांना मी शुभेच्छा देतो की यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावो व असेच मोठे मोठे कार्यक्रम त्यांच्याकडनं होत ही सदिच्छा. थँक्यू सो मच अमरजी बोपी सर. खरं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम राहिलं आमचे हेमंतजी भोईर साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र भरवण्यात आली आहे आणि फक्त डे नाही नाईट नाही तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये त्यांची स्पर्धा रंगत असते. इथे आपण पाहतोय घडले काय मागील बॉलवरती जिथे मात्र झेल निसटला, थोडेसे नाराज होते सचिन केवले, परंतु पुढच्या बॉलवरती आपण पाहतोय त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अतुल पाटीलला मैदान सोडावा लागेल. धक्का पहिला, बॅटर आउट. खर तर राजेजी पाटील साहेब त्यांचं गुणगान करणारे संगीत होतं. डोके टीमचे काही युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मग आमचे गोलू देखील तिथे आहेत, त्यांच्या साथीने आपण पाहतोय. तनिष असतील, अनिकेत असतील, यांना देखील आपण पाहतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना नवीन बॅटर निखिल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे पुन्हा एकदा इथे अक्षय बैकरला आपण पाहतो जो मात्र पुढे सरकला. झेल निसटला होता, त्यानंतर झेल स्वीकारल्यानंतर हलकीशी स्माइल होती चेहऱ्यावरती, कारण पहिला झेल सुटल्यानंतर सचिन केवनेचा खरं तर दाट त्याच्यावरती पडली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा झेल जर निसटला असता अजून सचिन केवने नाराज झाले असते, हे माहिती आहे अक्षय बैकरला. त्यामुळे त्यांनी जसा झेल स्वीकारला एक स्माइल त्याच्या चेहऱ्यावरती होती. फर्दच बाद. अजून एक फलंदाज बाद झालाय नवीन खेळाडू. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, संयम बाळगलाय. या मॅच मध्ये माहिती आहे पत्त्याचा बंगला जसा कोसळतोय तसा आता टीम सापड संघाचा डाव कोसळत असताना परंतु या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा सचिन केवलेनं. पहिला बरोबर मी म्हणेन षटकार आला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा कमबॅक केलाय. जबरजबर 4 चेंडू टाकल्यानंतर फक्त आणि फक्त एकच सिंगल खर्च केली आहे. यॉर्कर चा वापर करण्यात आलाय. पुन्हा एकदा तुम्ही पाहता हलक्या हाताने बॉलला ढकललाय. पहिली ओव्हर जाऊन द्यायची याच अनुषंगानं बॅटिंग करतोय मैदानावरती कुणाल आणि त्याच्या साथीने विघ्नेशला आपण पाहतोय. 2 बॉल मध्ये 7 धाबा. कुणाच्या बॅटमधून आपण पाहिल्या 2 चेंडू इथे मात्र फेस केले विघ्नेशनं. त्याने मात्र धाबा इथे एकपट्टी नाहीये, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये पहिल्या षटकाच्या अंती 7 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक, 34 धाबाची गरज या मॅच मध्ये. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय बरेचसे मान्यवर जोडले गेलेत. खरं तर या दिवशी आम्ही लॉट्स पाडले, त्या दिवसापासून आमच्यासोबत तुम्ही पाहताय आणि त्या दिवसापासून म्हणता येणार नाही तर या मैदानाचा जेव्हा लेखाजोखा करण्यात आला, हे मैदान आपण पाहतोय बनवण्यात आलं आमदार चषकासाठी, तेव्हापासून आमच्यासोबत जोडले गेलेत आमचे जयजी कतोरे. त्यांचे आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या साथीनं जय मेहर यांना देखील तुम्ही पाहताय. धावफलक स्कोरबोर्डवरती 7 धाबा फलकावरती जोडले गेले. टार्गेट या मॅच मध्ये थोडंसं छोटं आहे परंतु ढवलेपाडा नाव मोठं आहे, त्यामुळे सामना रंगेल आणि हो रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी तर प्रेक्षक राजा या मैदानावरती दाखल झालाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय. खरं तर पॉवरप्लेची संचारबंदी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतील.
त्यापुढे धावफलक आता 7 आकड्यावरती पार मिळतो. पहिल्या पारवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धमाकेदार सुरुवात झाली आहे टीम सापड संघाची, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय सचिन केवनेने. म्हणून तर वांगणी एक्सप्रेस या नावानं त्या खेळाला ओळखलं जातं. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत माही आहेत, महेश भोईरला आपण पाहतो जे मात्र अप्रतिम स्कोरिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. समालोचकाचा पाठीचा कडा म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि खरं तर या स्पर्धेमध्ये देखील त्यांची लेखणी आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये घेतला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं भूषण बैकरला तुम्ही पाहताय बॉल लाडवले उत्तम फेक करतोय. दरम्यान 2 धाबा इथे एक पडला जातील. ही मेहनत आहे टीम ढवळेपाडा संघाची, कारण भरपूर वेगाने धावत पडत असताना तो पडला, धडपडला, परंतु पुन्हा एकदा तो उठला आणि अखेर क्षेत्ररक्षण चांगलं पार मारलं. 2 धाबा इथे एक पडला जातील. सापड म्हटलं की आमचे जवळचे मित्र निल्सन मडबी आज टीम मध्ये नाहीयेत, परंतु ते देखील माझा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बुम बुम निल्सन मडबी. बंटी इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं खेळतला, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. येतोय चौकार. अच्छा, नेक्स्ट मॅच भूमी 11 कुंदे विरोधात भूमी 11 वरप. भूमी 11 कुंदे टीमचे कॅप्टन आलेत. विनंती टीम भूमी 11 वरप आपण देखील यायचंय टॉस साठी. यावेळेस देखील फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेला, षटकार. खरं तर भरपूर चांगलं संगीत वाजवलं डीजे मास्टरनं. काही काही पान बनारसवाला, परंतु पान असेल तदनंतर धूम्रपान असेल, दारू गुटखा असेल, या गोष्टी मी म्हणेन सेहतसाठी हानिकारक आहेत. खरं तर एक समालोचक या नात्याने आम्ही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु ये कलयुग है जयेश, यहाँ पे अच्छाई के पीछे कोई नहीं जाता है, बुराई के पीछे पूरी दुनिया जाती है. शराब बेचने वाले को कहीं नहीं जाना पड़ता, दूध बेचने वाले को गली गली चौराहे चौराहे पर जाना पड़ता है. हे आजचं सत्य आहे. व्यक्तिमत्व आहे, माणूस आहे ज्याने मात्र चूल मोडली आणि आता सिलेंडर आणलाय आणि आता गावभर फिरतो चुलीवरच्या रुचकर भाकरी काढण्यासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील 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 पारमेल LBW फरदाला परतावा लागेल माघारी. रिव्हर्सचा पवित्र घेतला, धक्का अजून लागतो टीम सापड संघाला. फरदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत अंबेशूचे उपसरपंच दिनेशजी कडव यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक आता पूर्णपणे थांबलंय या बाचमध्ये, कारण एक खेळाडू आउट झाला. सिंगल धाव विकवण्याचा प्रयत्न इथे होतोय. धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना टीमची टोटल लेगबायची सुरुवात पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. जबळ जबळ 5 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला, त्यामुळे धावफलक 20 धावा. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार रुपेशजी भोईर यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. संघ बांधण्यापासून पूर्णपणे आयोजन, पूर्णपणे नियोजन त्यांनी केलंय. त्यांच्या साथीने आपण पाहतो आमचे अमोलजी भोईर, सचिनजी भोईर, मॅगी भोईर असतील, महेश भोईर असतील, प्रमोद भोईर असतील, निकेश भोईर असतील, त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा ज्यांनी या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेतली आहे. हलक्या हाताने ढकललाय. यावेळेस देखील बॉल चाललाय मिडॉपला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित सचिन होते, सचिन केवने बॉलला तुम फेक करतात. दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. या मॅच मध्ये आपण पाहतो अजूनही जबळ जबळ 18 चेंडूचा खेळाचा शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता टीम सापड संघाला 20 धावाची गरज आहे. एका बाजूला ग्रामीणचा संघ तुम्हाला पार मिळेल,
प्रज्ञा इलेव्हन सापाड, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता संघ मैदानावरती खेळतोय बदलापूर बांगडी संघटना अंतर्गत जर्मन ढवलेपाडा. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगतीय. खरं तर टॉस जिंकला होता टीम सापाड संघानं आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम ढवलेपाडा संघाला आणि कमीत कमी धावावरती रोखलं. सुरुवात चांगली झाली होती टीम ढवलेपाडा संघाची, परंतु सुनील आऊट झाला. त्याच्या मागे आपण पाहिलं सचिन आऊट झाला आणि एकामागे एक बॅटर आऊट होत गेले. त्यामुळे संघ अडचणीत सापडला. टीम भूमी 11 कुंदे संघाचे कॅप्टन दाखल झालेत. विनंती टीम भूमी 11 वरप. चला राज, आपण कुठे असाल तर टॉस साठी लवकरात लवकर या. आज दोन्ही संघ भूमी 11 नावाने खेळतात, परंतु एका बाजूला आपण पाहतोय भूषणजी रोहणे यांच्या कन्याचं नाव आहे, तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष आमचे जगन्नाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला भूमी 11 मांडा चे पुरस्कर्ते आमचे जगन्नाथ पाटील भूमी 11 वरप. हलक्यातनं बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होतोय, दरम्यान मिळेल ती सिंगल. माहिती आता दोन्ही बॅटरला इथून सिंगल डबल न जर धाबा खर्च केल्या, धाबा एकवटल्या, तर इथून आपण धाबा चेस करू शकतो. याच अनुषंगाने सिंगल धाबा आता एकवटली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं सचिनच्या विरोधात पहिल्या ओव्हरवरती षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं टीम ढवलेपाडा संघाच्या माध्यमातून. तिथे बॅटरनं हलक्या हाताने चेंडूला ढकललं आणि इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा आता सिंगल डबलचा प्रयत्न करतात. खरं या मॅचमध्ये 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता टीम सापड संघाला 19 धाबाची गरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललं. यावेळेस खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जीवन केवणे होते ज्याने मात्र बॉल लावून फेक केले. दरम्यान एक चिकी सिंगल धाब इथे देखील एक बडी जाईल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल टीम सापड संघाच्या माध्यमातून. कारण त्याला माहिती आहे मोठे फटके जर घेतले तर फटके फसू शकतात, फलंदाज आउट होऊ शकतात. कारण लगातार 3 खेळाडू इथे मात्र टीम सापड संघाचे देखील आउट झालेत, त्यामुळे थोडासा दबाव त्यांच्या देखील खांद्यावरती आहे. त्यामुळे आतापर्यंत मी म्हणेन सिंगल डबलचा क्रिकेट पाहायला मिळेल. 16 बॉल 18 धाबाची गरज. हलक्या हाताने ढकललाय बॉल. चला गॅप मध्ये क्षेत्ररक्षण पाठपोरा, बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 मिळतील 4. येतो चौकार. नामांकित मंडप डेकोरेटर्स आमचे उल्हासजी गायकर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे उल्हासजी. या आपण वेलकम, स्वागत आहे आपलं. खरं तर भरपूर बिजी शेड्यूल आहेत, मोठमोठे ऑर्डर सुरू आहेत. इथे देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. डॉट बॉल. देवा भोईर देखील जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 14 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि या मॅचमध्ये अजूनही 14 धाबाची गरज आहे. डोके म्हटलं की आमची मामाश्री रामदासजी भोईर. इथे देखील अपील होतीये, परंतु पंच सहमत नव्हते. त्यामुळे पंच आता काहीशी विचारणा करतात की अपील तुम्ही कसली करता. हे पंच आता सांगत असताना पंचाचं मागच्या खिशामध्ये काहीतरी आहे, सिक्रेट आहे. विष्णू शिंदे सरांना आपण पाहतोय ज्यांची अदाकारी आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात तुम्हाला डान्स देखील चांगलं पाहायला मिळतील त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुविधा मनस्थितीमध्ये होते क्षेत्ररक्षक बाहा जीवन केमनेला आपण पाहतोय. जीवाचा अट्टा बेटा तो करतोय. या मॅच मध्ये डाईव्ह मारत असताना, सूर मारत असताना झेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा फसला, परंतु टाळा वाजतायत. सुनील केवनेला देखील टाळा वाजवल्यात आणि खरं तर सुनील केवने असेल, सचिन केवने असेल, जे मात्र यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळतात आणि नेहमीच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न ते करत असतात. दरम्यान 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 13 धाबाची गरज आहे. बघता 7 चेंडू निघून गेले. 3 ओव्हरच्या अंती 28 वरती पोहोचलाय संघ. बॅटिंग करत असताना प्रज्ञा इलेव्हन सापाड त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संघ जर्मन ढवलेपाडा खेळतोय. 12 बॉल मध्ये आता 13 धाबाची गरज आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज कोणता येईल हे देखील पाहावं लागेल. 99% गणेश जाधवचा वापर करतील आणि हो, गणेश जाधव दाखल झालाय. अजून एक अष्टपैलू खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. गणेश जाधव या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी तो करतोय हे देखील पाहावं लागेल. शेवटचा ऑफिशियल कॉल असणार आहे. चला कुंदे टीमचे कॅप्टन आपण देखील येऊन थांबा मंचावरती आणि टीम बोरप चे कॅप्टन देखील आपण या, अन्यथा ओव्हर कमी करण्यात येतील याची आपण नोंद घ्यायची आहे. बघा मॅच संपत आली आहे. सामना जर थांबला तर ओव्हर तुमची कमी होतील याची आपण नोंद घ्यायची आहे.
गणेश पहिला बॉल अपील होतीये दरम्यान पंच सहमत नव्हते कारण अपील तर केली होती लाऊड अपील होती जवळजवळ 11 खेळाडूंनी स्ट्रॉंग अपील केली परंतु इथे पंच सहमत नव्हते राऊंड द विकेटने गणेश दाखल झालेत या मॅच मध्ये आपण पाहतो अजून 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे 12 धाबाची गरज आहे अकरा बॉल 12 धाबाची गरज या मॅच मध्ये एक सिंगल येते एक बडली गणेश जाधवला तुम्ही पाहता लेगबायच्या स्वरूपात ही सिंगल आहे योगी महाराज बुटेरे आमच्यापर्यंत इशारा करतात कल्याण ग्रामीणचे नामांकित पंच म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर बक्या डॉन हे नाव योगराज बुटेरे यांना देण्यात आलंय पंच क्षेत्रातील बक्या डॉन मैदानावरती उभे आहेत राऊंड विकेट बॅटची कडा थडबानला क्षेत्र मोकळा आहे क्षेत्ररक्षकाला हलवून देखील दिले नाहीये अक्षय बेकर पाहत राहिले बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर चौकार इथे देखील बॅटची कडा आधी आपण पाहिलं थडब्यांच्या क्षेत्रात निवडलं होतं बॉल गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर आणि आता देखील आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये व्ही शेप मध्ये दोन्ही फटके घेतलेत बॉल सीमा पार लगातारचा अचानक योगराज बुटेरे यांचा देखील पाय थिरकारायला लागतात हे चित्र देखील आपण पाहिलं आणि जर रेखाचा डान्स जर आला तर गणेश पाटील जे डीजे गणेश त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे क्या बात आहे रिबेस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न 9 चेंडू मध्ये 4 धाबाची गरज होती इथे आपण पाहतोय 1 पर डॉट बॉल तुम्हाला 5 मिल सीधी उंगली से घी निकल रहा था फिर टेढ़ी करने की जरूरत थी क्या ये भी सवाल यहाँ से उठता बॉल परंतु डॉट बॉल 8 बॉल मध्ये आता 4 धाबाची गरज आहे स्टॅकिंग एअरवरती बॅटर तुम्ही पाहता जो दाखल झालाय बंटी गणेश जाधव राऊंड द विकेट खेचून मारलाय फटका चांगलाय गॅप मध्ये खेचला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही धामाचा तोटा सामना जिंकला टीम प्रज्ञा 11 सापड संघानं प्रज्ञा 11 सापड संघाचं अभिनंदन तर डेव्हलपर टीम तुम्ही देखील चांगलं खेळात तुमचंही कौतुक